आमदार श्री दीपक प्रल्हाद चव्हाण आमदार श्री दीपक प्रल्हाद चव्हाण दीपक प्रल्हाद चव्हाण आमदार यांचा जन्म 15 जुलै 1971ला तळगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे झाला। त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात। त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली आहेत व त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्य आहे। त्यांचा व्यवसाय नोकरी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते नेते आहेत आणि 255 फलटण अनुसूचित जाती जिल्हा सातारा इथून 2019च्या निवडणुकीमध्ये ते निवडून गेलेले आहेत। आता त्यांचा जर परिचय सांगायचा गेला तर सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाद्वारे विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचं ते आयोजन करत असतात। त्यानंतर 2007 ते 2012 तरडगाव विकास सोसायटीचे ते संचालक होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यही ते होते। त्यानंतर 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते। त्यानंतर अनुसूचित जाती कल्याण समितीचे, रोजगार हमी योजना समितीचे व पंचायत राज समितीचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर 2019मध्ये मार्चमध्ये राज्यसभा विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली। त्यांना वाचन, संगीत, नाटक पाहणं व क्रिकेट हे आवडतं। त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड, नेदरलँड इत्यादी युरोपियन देशाचा सरकारी खर्चाने अभ्यास दौरा केलेला आहे आणि त्यांचं निवासस्थान तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे असून त्यांचं ऑफिसही तेथेच आहे, त्यांचं म्हणजे कार्यालय। त्यानंतर श्री दीपक प्रल्हाद चव्हाण हे 1919च्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेवर जे निवडून आले त्यावेळेला कशा पद्धतीने ते निवडून आले त्यामधून एक माहिती आपण बघूया। एकूण त्यावेळेस मतदान झालं होतं 2,15,604 इतकं मतदान झालं। पैकी 1,17,617 इतकी मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीपक प्रल्हाद चव्हाण यांना मिळाली। त्यानंतर त्यांच्या विरोधात होते भारतीय जनता पक्षाचे श्री दिगंबर आगवणे यांना 86,636 इतकं मतं मिळाली। त्यानंतर श्री अरविंद आढाव हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांना 5,460 इतकी मतं मिळाली। नोटाला 1,717 मतं मिळाली आणि प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांना 934 इतकी मतं मिळाली। तर 2,15,000 मतापैकी 1,17,000 मतं मिळवणं म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त मतं त्यांनी ऑटोमॅटिकली मिळवलेली आहेत। म्हणून त्यांना यावेळेस देखील संधी आहे निवडून येण्याची। पण या 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय राजकारणामध्ये जे खूप मोठमोठे बदल झाले त्यामुळे ही संधी त्यांची येते किंवा हुकते किंवा काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी संधी त्यांना मिळालेली आहे आता ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मिळाली, परंतु त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता 2 भाग झाले आणि हे 2 भाग झाल्यामुळे परिस्थिती काय झाली, जी मतं एक गठ्ठा मतं होती त्याचे 2 भाग झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। तसेच शिवसेनेचे जे 2 भाग होते, एक गठ्ठा मतं होते त्याचे 2 विभाग झाले। म्हणजे जे राष्ट्राचे मुख्य पक्ष होते, राष्ट्रीय पक्ष 2 मुख्य पक्ष, काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष 2 मुख्य होते। तर या 2 पक्षाला राष्ट्रवादीचा एक गट जाऊन मिळाला आणि दुसरा गट काँग्रेसला जाऊन मिळाला। एक गट राष्ट्रवादीचा काँग्रेसला मिळाला आणि दुसरा गट राष्ट्रवादीचा भाजपला मिळाला। तसेच शिवसेनेचा एक गट हा काँग्रेसला मिळाला आणि दुसरा गट हा भाजपला मिळाला। त्यामुळे आता हे महायुती किंवा महाविकास आघाडी असे
एक वेगळ्या प्रकारचं हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण कोणावर कोणाला तिकीट मिळेल, कारण एका मतदारसंघापैकी 3 जण इच्छुक आहेत. एकाच पक्षाला 3 पक्षाचे इच्छुक एका मतदारसंघासाठी असल्यामुळे तिकीट कुणाला मिळेल हा एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये राहील. त्यानंतर तिकीट मिळाल्यानंतर ज्याच्याकडं खूप संपत्ती असेल, जो खूप खर्च करू शकेल, अशा उमेदवाराला निवडून येण्याची शक्यता जास्त असली तरीही हे तिघापैकी त्यांना जर समजा तिकीट मिळून नाराज जर झाले तर ते निवडून येण्याची सहकार्य करण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. म्हणजे हा जो तीन जणांचा हा तिढा आहे, तिढा आपण ज्याला म्हणतो, हा तिढा सुटणं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिढा सुटणं मोठी कठीण बाब झालेली आहे. कारण तिकीट मिळालं तर उरलेले 2 पक्ष त्यांना साथ देतील, हा काय भाग नाही. ते म्हणतील मला तिकीट नाही मिळालं, याला तिकीट मिळालं, तर मी त्याचं काम कसं करणार, त्याला पाडणार. म्हणजे या पद्धतीचे हे प्रश्न होणारच आहे. कोण निवडून येईल, अपक्ष निवडून येईल की स्वतंत्र पक्ष निवडून येईल, हे काही सांगता येणार नाही. तरी पण ज्या आमदारांनी चांगलं काम केलेलं असेल, लोकांमध्ये त्यांची चांगली एक प्रतिमा असेल, ज्यांच्याकडे भरपूर पैसा असेल, किंवा जो ऐनवेळेस एक या ज्या योजना आहे सत्ताधारी पक्षांनी लाडली बहीण 1,500 दिले, तर दुसरा विरोधी पार्टी म्हटलं आम्ही सत्तर आल्यावर 3,000 देऊ. म्हणजे हे जे पक्षाचे भाग आहेत किंवा हे लालूच दाखवण्याचे जे प्रयत्न आहेत ते मतदारावर कितपत प्रभाव पाडतात, किंवा लोक पैसे घेऊनसुद्धा त्यांना मतं देतात किंवा नाही, हा एक भागच आहे. पण यामध्ये एक विशेष शोकांतिका अशी वाटते की महाराष्ट्राचे जे विकास कामं आहे, धरणं आहे, नद्या पाणी आवडणे, लोकांना खतं आहे, बियाणे, शेतकऱ्यांना त्यांना भाव देणे, रस्त्याची कामं करणे, चांगले रस्त्याचे कामं करणं, कारण जे शैक्षणिक क्षेत्रामधल्या तेथील पैसा संपूर्ण लोकांना वाटून देऊन ठणठण पार करण्याचा प्रश्न सत्तेसाठी हा निश्चितच धोकादायक आणि एक पुढील दृष्टिकोनातून हा एक चांगला मार्ग नाही आहे. कारण लोकांना चांगल्या सुविधा दिल्या, हे पैसे 1,500 दिले, तुम्ही 1,500 दुधाच्या किमती कमी करा, धान्याच्या किमती कमी करा, किंवा इतर जे टॅक्स आहेत ते कमी करा, पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा. एवढं जर तुम्ही समजा केलं तर त्याच्यामधून माणसाचे 1,500च काय 4-5 हजार रुपये वाचू शकतील, हे करा. तर ते करण्याऐवजी हे पैसे करायचे आणि हे 1,500 घेतल्यानंतर तुमच्यावर परत डबल टॅक्स बसून तुमच्याकडून 5,000 वसूल करायचे, हाही प्रकार कदाचित होऊ शकतो. तेव्हा या मतदारसंघामध्ये काय होईल, आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा. लाखो लोक बघतच असतात. सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमच्या या आमदाराविषयी तुम्हाला काय वाटतं, ते निवडून येतील का, त्यांना तिकीट मिळेल का, आणि किती मतांनी निवडणुकीला आघाडीवर राहतील, किंवा त्यांना प्रतिकार दुसरा कोण करू शकेल, किंवा ती पराभूत होतील का, या सर्व बाबी कॉमेंटमधून आम्हाला कळवा. म्हणजे या फलटण या मतदारसंघाची एक लोकांनाही माहिती होऊ शकते या YouTube माध्यमातून. तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.